टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरापासून ही स्वागत यात्रा जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक स्वागत यात्रा जी आहे ती आता मार्गस्थ झालेली आहे। मोठ्या प्रमाणात नाशिककर जे आहेत या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी महिलांचे लेझिम पथक देखील आपल्याला बघायला मिळत आहे। पारंपरिक अशी वेशभूषा परिधान करून जे महिला आहेत त्या देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। अगदी लहान मुलं देखील आपल्याला या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये जे आहेत ते बघायला मिळत आहेत। नाशिकच्या काळाराम मंदिरापासून या नववर्षाच्या स्वागत यात्रेला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला एक ध्वज पथक देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे। या ठिकाणी त्यांच्याकडून अशा पद्धतीने जे आहे नवीन वर्षाचं स्वागत केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर या मागे जर बघितलं तर आपण या ठिकाणी आपल्याला लहान मुलं जे आहेत त्यांच्या हातामध्ये आपल्याला या ठिकाणी तलवारीच्या ज्या प्रतिकृती त्या बघायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या ठिकाणी जे खेळ असतील ते या ठिकाणी साजरे केले जातात। तलवारबाजी असेल त्याचबरोबर दंडाचे जे खेळ आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला साजरे केले जात असल्याचं एकंदरीतच नाशिकमध्ये सुरू असलेल्या शोभायात्रेमध्ये बघायला मिळत आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुलांकडून विविध प्रात्यक्षिकं जे आहेत या ठिकाणी सादर केले जात असल्याचं आपल्याला या नाशिकमध्ये सुरू असलेल्या नववर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये एकंदरीतच पाहायला मिळतं आहे आणि मराठी नवीन वर्षाच्या स्वागताचा जो उत्साह आहे तो आपल्याला देखील नाशिककरांमध्ये यंदा पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अक्षयसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।